मंदिर संरक्षण कृती समिती आणि वारकरी संप्रदायाची जी काही संघटना आहे, आमची वारकरी संप्रदाय पाईक संघ, या सगळ्यांचं संघटनात्मक कार्य मी जरी थांबवलेलं असलं तरी मी इथं ठणकावून सांगण्यासाठी आलोय, मी संघटनात्मक कार्य सोडलेलं आहे, मी वारकरी संप्रदाय सोडलेला नाही। मी बचाव समिती सोडली म्हणून मंदिर परिसर आणि पंढरपूरचं नागरिकत्व सोडलेलं नाही। मी मंदिर कृती समिती सोडली म्हणून विठ्ठलाची भक्ती सोडलेली नाही। त्याच्यामुळं बहुतांश काही लोकांना एवढा आनंद झाला, गणेश लंकेला आम्ही गप्प बसवलं, वीर महाराजांना बाहेर पाठवून दिलं, आता व्यंकुला जरा डिवचून बघतो, मग आपल्याला थोडं रान मोकळं होईल असं कोणाला वाटत असेल, मी फक्त निर्णय प्रक्रियेतून बाहेर पडलो एवढं लक्षात घ्या। कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर आजच्या सभेनंतर संध्याकाळी गोळ्या घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागणार नाही, एवढं निश्चित सांगतो। कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही फक्त ऐकतो आणि सांगतो असं नाही, तर आचरणात आणणारी आम्ही माणसं आहोत। गेल्या 10 वर्षामध्ये प्रपंचावर विस्तव ठेवून आम्ही काम केले, याला साक्षीदार अनेक माणसं आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानहून आल्यानंतर थेट स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग टाळला, स्वातंत्र्य मिळालं का नाही? स्वातंत्र्य मिळालं, लक्षात ठेवा। तसं भगवंताच्या आदेशानुसार आम्ही जी जी कामं हातात घेतलेली आहे ती पांडुरंगाला स्मरून सांगतो, ती पूर्णत्वाला जाणार म्हणजे जाणार। सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, एकही काम याच्यातलं शिल्लक राहणार नाही। आम्ही असो किंवा नसो, कारण हे कार्य भगवंताने हातात घेतलेलं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा।